अनेक शहरांची विशिष्ट अशी वेगळी ओळख असते। मग ती ओळख काही खाण्याच्या पदार्थांमुळे असेल किंवा काही कपड्यांमुळे असेल किंवा मग अजून कशामुळे, पण त्या गोष्टीचे नाव समोर आले की ती शहरे गावे डोळ्यासमोर येतात। किंवा एखाद्या शहराचे नाव घेतले की तेथील प्रसिद्ध असलेले मंदिर आठवतात। जसे की पंढरपूर म्हटलं की आठवते ते विठ्ठल रुक्माईचे मंदिर, गाणगापूर म्हटले की श्री दत्त मंदिर, नरसोबाच्या वाडीमधील नरसोबाचे मंदिर, बार्शी म्हटले की भगवंत मंदिर, अशी अनेक ठिकाणे आहेत। असेच एक नावलौकिक प्राप्त झालेल्या मंदिरातील देवाची माहिती करून घेऊया, ज्याच्या नावामुळे कोल्हापूरला लौकिक आणि महत्त्व प्राप्त झाले, तसेच त्याच्या भौतिक आणि ऐहिक ऐश्वर्यात भर पडली। ते दैवत म्हणजे दख्खनचा राजा म्हणून ख्याती असलेले कोल्हापूरचे ज्योतिबा मंदिर। दख्खनचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री ज्योतिबामुळे कोल्हापूरला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे। वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा महाराष्ट्राचे लोकदैवत असून निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे। डोंगरावरील उंच सखल भागात हे गावठाण वसलेले असून 5000 लोकवस्तीच्या गावात 99% लोक गुरव समाजाचे आहेत। पुढे सोंडेसारखा शंखाकृती जो भाग वर गेलेला दिसतो तो ज्योतिबाचा डोंगर। या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले जुने मंदिर आहे। हे स्थान समुद्र सपाटीपासून 3100 फूट उंचीवर आहे। ज्योतिबाच्या डोंगर भोवतालाचा परिसर निसर्ग सौंदर्याने भरून गेलेला आहे। रत्नागिरीची वाडी म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर कोल्हापूरच्या वायव्येस 17.5 किलोमीटर अंतरावर आहे। पन्हाळागड, पावनगड। पण मंडळी, तुम्हाला माहीत आहे का की ज्योतिबा म्हणजे नक्की कोण आहेत? तर अगस्ती मुनींनी रत्नागिरी डोंगरावर अनेक वर्षे तपश्चर्या केली होती। त्यावेळी त्यांनी 12 ज्योतिर्लिंग स्थापन केले। त्यापैकी केदारनाथचे मंदिर हे मुख्य मंदिर। ज्योतिबा हे बद्री केदारनाथचे रूप आहेत। ब्रह्मा, विष्णू आणि महेश तसेच जमदग्नी यांचा मिळून तेजपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ। ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली। ज्योत म्हणजे तेज, प्रकाश। म्हणूनच पंचमहाभूतांपैकी वायू, तेज, आप, पाणी, आकाश आणि पृथ्वी यांचे शक्ती दैवत म्हणजे ज्योतिबा। मंडळी, ज्योतिबाच्या प्रकट रूपाची एक कथा आपल्याला पुराणात पाहायला मिळते। ती म्हणजे पोगंड ऋषींच्या वंशाला दिवा नव्हता, त्यामुळे त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथांना संतुष्ट केले। बद्रीनाथांनी पोगंड ऋषी व त्यांची पत्न्या विमलांबुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले। त्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्टीच्या मुहूर्तावर ऋषी स्वतः 8 वर्षांची बालमूर्ती होऊन जन्माला आले। बद्रीनाथ हे ऋषी आणि त्यांच्या पत्नीसमोर अवतरले। ही जन्मास आलेली मूर्ती म्हणजे बद्रीनाथांची प्राणज्योती। अशीच इच्छा त्यांची पत्नी विमलांबुजाची यांचीही होती। त्याचप्रमाणे त्यांच्या ओंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली आणि हेच ज्योतिबाचे रूप। ज्योतिर्लिंग या शब्दाचा अपभ्रंश गावठी भाषेत ज्योतिबा असा झाला आणि पुढे हेच नाव प्रसिद्ध झाले। श्री ज्योतिबा यांना केदारलिंग, रवळनाथ सौदागर या नावाने देखील ओळखले जाते आणि म्हणूनच त्यांचे नाव ज्योतिबा असे ठेवले। ऋषींना वाटत होते आपला पुत्र हा जगाचा तारणकर्ता व गरिबांचा कैवारी असावा। श्री ज्योतिबाची मूर्ती बटू भैरवनाथाच्या अवतारातील असून चतुर्भुज आहे। ज्योतिबाचे वाहन घोडा आहे। मूर्ती स्वयंभू असून 4.5 फूट उंच आहे। श्री ज्योतिबाची मूर्ती ही काळ्या घोटीव पाषाणात कोरलेली आहे। ही मूर्ती चतुर्भुज म्हणजे 4 हातांची आहे। त्यांच्या हातात खडक, पानपात्र, डमरू आणि त्रिशूल आहे। श्री ज्योतिबाचे उपवाहन शेषनाग आहे, तर श्री ज्योतिबाचे शरीररक्षक काळभैरव आहेत। यांच्या मूर्ती मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असून तेथेच मूळ ज्योत तेवत असते। शेषनाग आणि शरीररक्षक काळभैरव यांना खूप महत्त्व असल्याने ज्योतिबाचे दर्शन घेण्या अगोदर काळभैरव आणि ज्योतीचे दर्शन घेण्याची परंपरा आहे। याच मंदिरात ज्योतिबाची बहीण यमाई देवी यांची ही दगडाची मूर्ती असून मूर्तीला शेंदूर लावलेला आहे। श्री ज्योतिबाला गुलाल, दवना, खोबरे व खारका खूप प्रिय आहेत। श्री ज्योतिबाची रोज 3 वेळा पूजा बांधण्यात म्हणजे करण्यात येते। साधी पूजा सकाळच्या महाअभिषेका अगोदर, दुसरी खडी पूजा दुपारच्या वेळी आणि तिसरी पूजा बैठ्या स्वरूपात असते। ही पूजा दुपारनंतर करण्यात येते। दर शनिवारी 12 ते 3च्या दरम्यान घोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते।
हे दैवत महत्त्वपूर्ण असल्याने अनेक सण उत्सव येथे साजरे करण्यात येतात. ज्योतिबा वर सरता रविवार, ललित सोहळा, नगर प्रदक्षिणा, 11 मारुती दिंडी, नवरात्र उत्सव, पालखी सोहळे. पण ठराविक दिवशीच हे मंदिर रात्रंदिवस उघडे असते. श्रावण षष्ठी यात्रा असे अनेक सण उत्सव साजरे केले जातात. ज्योतिबाचे दर्शन आपल्याला नेहमीच घेता येऊ शकते. जसे की चैत्र यात्रा काळात 3 दिवस, श्रावण षष्ठी यात्रेत चैत्र षष्ठीस, ललित सोहळ्यास आणि विजयादशमीचा जागर या दिवशी ते रात्रंदिवस खुले असते. या दिवशी मात्र काही वेळ मंदिर बंद ठेवण्यात येते. म्हणजेच दर्शनाची ठराविक सकाळची आणि संध्याकाळची वेळ ठरलेली असते. सगळेच देव श्रेष्ठ, मात्र काही देवांच्या बाबतीत आपल्याला विशेष ममत्व, विशेष जवळीक वाटते. विघ्नहर्ता गणेश आणि दख्खनचा राजा ज्योतिबा हे असेच काही देव आहेत. आपल्याकडे ज्योतिबाच्या नावाने चांग भलं असं नेहमी म्हटलं जातं. पण हे नेमकं का म्हटलं जातं हे आपल्याला अनेकांना माहीत नसेल. हे म्हणण्यामागचं नेमकं कारण काय? ज्यावेळी राक्षसांनी भारतावर आक्रमण केलं, अत्याचार करायला सुरुवात केली, त्यावेळी ज्योतिबाने त्या सगळ्या राक्षसांचा संहार केला. आपल्यावरचं संकट टळलं म्हणून खुश झालेल्या नागरिकांनी चंगा भला, चंगा भला असा जयघोष सुरू केला. चंगा आणि भला हे 2 पंजाबी शब्द आहेत. पंजाबी भाषेत कुठलंही शुभ कार्य झालं की चंगा भला म्हणण्याची पद्धत आहे. या 2 शब्दांचा अपभ्रंश होऊन चांग भलं या शब्द तयार झाला. ज्योतिबाने असुरांचा संहार केल्यानंतर जेव्हा लोकांनी चंगा भला असा जयघोष केला, तेव्हापासून ज्योतिबाच्या नावाने चांग भलं म्हणण्याची प्रथा सुरू झाली. वेगवेगळ्या देवतांच्या संदर्भातल्या अशा अनेक बोधप्रद आणि रंजक आख्यायिका पुराणात आहेत. प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून देवस्थानाचं महत्त्व, तिथल्या आख्यायिका आपल्यापर्यंत सहज सोप्या भाषेत पोहोचवणाऱ्या अभ्यासकांचा आपण खूप देणं लागतो. आपल्या पौराणिक, सांस्कृतिक संदर्भाचा शोध यापुढेही असा सुरू असावा हीच इच्छा. त्यामुळे म्हणायला विसरू नका, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी सुखी जीवनाचे रहस्य या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोचतील.